चला पुढची अर्धा तास तापकीर साहेब. अध्यक्ष महोदय, गेरा सेंगड ही पाणी योजना गेली कित्येक वर्ष या ठिकाणी कागदावरच राहिलेली आहे. या गेरा सेंगड ग्रामपंचायतीमध्ये 60% हे आदिवासी कोळी समाज त्या ठिकाणी राहत आहे आणि अशा या समाजाला तीव्र पाणी टंचाईला या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे. खरं तर बाजूच्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी डोक्यावर त्यांना पाणी आणावं लागत असतं आणि पाणी योजनेसंदर्भामध्ये या ठिकाणी त्या नागरिकांना रीतसर असं सर्व कागदपत्राचा पुरवठा सुद्धा केलेला आहे. असं असताना या ठिकाणी जी पाणी पुरवठ्याची योजना जी आहे ही खरं तर जलजीवन मिशन अंतर्गत ही या योजनेला खरं तर मोठा निधी त्या ठिकाणी मिळणं अत्यावश्यक होतं. परंतु पाणी पुरवठा मंत्री या ठिकाणी सक्षम असल्यामुळे त्यांच्याकडे मी त्या ठिकाणी काय करायचं ही समस्या या ठिकाणी त्यांच्या पुढे मांडल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सांगितलं गेलं की या योजनेसाठी खरं तर भरीव अशी तरतूद मंत्री महोदय या ठिकाणी लागणार आहे. ही योजना ही आदिवासी समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राहत आहे. त्याचप्रमाणे या गेरा सेंगड ग्रामपंचायती अंतर्गत सेंगड किल्ला हा या ठिकाणी येत असतो आणि या किल्ल्यावर रोज या ठिकाणी 5 ते 6 हजार लोक त्या ठिकाणी येत असतात. त्यापेक्षाही त्या ठिकाणी मोठी संख्या शनिवार रविवार मध्ये या ठिकाणी 50-50 हजारापर्यंत जात असते आणि अशा वेळेस त्या ठिकाणी त्या येणारा पर्यटक असेल, गडप्रेमी असेल, इतिहासप्रेमी असेल, हा ज्यावेळेस त्या सेंगड किल्ल्यावर येत असतो त्यावेळेस त्यांना कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी पाण्याची सोय त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. पाणी नसल्यामुळे त्या ठिकाणी सुलभ शौचालयाचा सुद्धा अभाव आहे. त्यामुळे ही पाणी पुरवठ्याची जी योजना आहे, गेरा सेंगड पाणी पुरवठ्याची योजना आहे, ती आपण या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात, या ठिकाणी निधीची जी आपल्याला आणणार आहे ते कशा प्रकारे निधी उपलब्ध करून देणार आहात की जेणेकरून ही योजना ही कागदावरच राहू नये की आज आम्ही 10 वर्ष गेले प्रयत्न या ठिकाणी करत आहे. त्यामुळं ही योजना किती दिवसात सुरू होणार आहे हे या ठिकाणी मंत्री महोदयांनी मला सांगितलं. त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये खरं तर ग्रामीण पाणी योजना आहे जी खामगाव मावळ या ठिकाणी आहे. जी ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे खरं तर त्या ठिकाणच्या ग्रामस्थांनी ती ग्रामीण पाणी पुरवठा योजना ताब्यातच घेतली नाही. कारण त्याचं कामच इतकं निकृष्ट झालेलं आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी ही पाणी योजना सुरू झाली त्यावेळेस त्या ठिकाणचे पाईप त्या ठिकाणी फुटत असतात प्रेशर आल्यामुळे. तर खरं तर त्याची चौकशी सुद्धा मंत्री महोदय होणं अत्यावश्यक आहे कारण अशा प्रकारे काम करणारी योजना आहे. आता पुन्हा त्यांनी त्याच ठेकेदार आणि एकच ठेकेदार आहे. मला मंत्री महोदय सांगायचं आहे की जो या ठिकाणी या गावाचं काम करत आहे, ज्यांनी निकृष्ट काम केलेलं आहे, पुन्हा त्याच ठेकेदाराला जलजीवन मिशन अंतर्गत काम देण्यात येत आहे. म्हणजे एक प्रकारे त्या ठेकेदाराची क्वालिटी न पाहता पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देऊ नये की जेणेकरून त्यांनी जे काम केलेले आहे ते जर काम व्यवस्थितशीर केलं नसेल तर त्या ठेकेदाराला आपण ते काम देऊ नये, दुसऱ्या ठेकेदाराला काम देण्यात यावे. माझं या ठिकाणी मंत्री महोदयाला असं सांगणं आहे की जलजीवन मिशन मध्ये जी काही कामं या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये गावामध्ये चालू आहे, अत्यंत संत गतीने कामं चालू आहे, काही कामं बंद आहे. या संदर्भामध्ये ती कामं त्वरित चालू होणं अत्यावश्यक आहे आणि या संदर्भात वेळ प्रसंगी आपण जर पुण्याला आलात तर पाणी पुरवठ्या संदर्भामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यासमवेत आपण एक बैठक घेतली तर त्या ठिकाणी सुद्धा न्याय मला त्या ठिकाणी मिळू शकेल. परंतु गेरा सेंगड जी पाणी योजना आहे या संदर्भामध्ये मंत्री महोदय आपण योग्य ते उत्तर या ठिकाणी द्यावं. मंत्री महोदय लांडे याच्यावर विचारायचे. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय भीमराव तपकीर साहेब यांनी आपल्या जलजीवन मिशन अंतर्गत घेरा सिंहगड तालुका हवेली जिल्हा पुणे या गावाच्या योजनेच्या बाबतीमध्ये ही चर्चा उपस्थित केलेली आहे.
जिल्हा परिषदमध्ये सन 2022-23च्या आराखड्यामध्ये या योजनेचा समावेश झाला. SLCC मध्ये मंजुरी मिळाली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई यांना घेरा सिंहगड या गावाचे पाणी पुरवठा योजनेचं अंदाजपत्र 5 कोटीपेक्षा जास्त असल्या कारणामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे ती योजना जिल्हा परिषदकडनं जल जीवन मिशन म्हणजे या ठिकाणी MGB कडे त्या ठिकाणी ती योजना देण्यात आली. आणि त्याचबरोबर वर्ग केल्यानंतर असं कळवण्यात आलं की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मुख्य अभियंत्यांनी 18/5/2023 मध्ये कार्यवाही करण्याबाबत अवगत केलेत. त्यानुसार प्राधिकरण विभाग क्रमांक 2 पुणे या कार्यालयाने सविस्तर अंदाजपत्र तयार केले असून सदरची ढोबळ किंमत GST सह 9,53,00,000 इतकी होत आहे. उपरोक्त योजनेस मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभागाने 15/7/2023 रोजीच्या तांत्रिक मान्यता प्रदान केली आहे. प्रस्तावित योजनेचे आराखडे प्रशासकीय मान्यता मिळण्याचे मुख्य अभियंता यांच्याकडनं प्रादेशिक विभाग पुणे यांच्याकडून 15/7/23 रोजी शासनास प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले होते. तदनंतर या योजनेची शासन स्तरावर छाननी करण्यात आली आणि छाननी केल्यानंतर असं लक्षात आलं अध्यक्ष महोदय, एकूण जिल्ह्यामधल्या आणि इतर योजनांचा जर विचार आपण या ठिकाणी केला तर निश्चितपणाने ह्या योजनेची जी वाढ आहे ती जर आपण पाहिली तर ही योजना एकूण सविस्तर अंदाजपत्राकडे तयार केल्यानंतर ही योजना किंमत होती 41 लाख, त्याच्यावरून ती झाली 9,935,00,000. इतक्या जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार सदर वाढीत किंमत केंद्र सरकार हा हिस्सा शासनाकडून मिळणे अपेक्षित होते. तथापि केंद्र सरकारच्या शासनाच्या योजनेने प्रशासकीय मान्यता कार्यारंभ आदेश देण्याच्या वेळी असं बंधन घालण्यात आलं नाही. त्यामुळे प्रशासकीय मान्यता होऊ शकली नाही. पण सदर योजनेस माननीय आमदार महोदयांनी सांगितल्याप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री व वित्तीय नियोजन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 11/9/2024 रोजी बैठक पार पडली. सदर बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जिल्हा व जिल्हा परिषद पुणे यांच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी करून किमान खर्चाचा उपयोग योजना पडताळणी करून सदर योजनेची अंदाजपत्रके तपासून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे. तदनुसार संयुक्त स्थळ पाहणी करून किमान खर्चाच्या उपाययोजनेबाबतीत पडताळणी करून प्रस्ताव 100% राज्य हिश्श्यातून मान्यतेकरता मुख्य अभियंता यांच्याकडून शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुसार शासन स्तरावर कारवाई सुरू आहे. मी माननीय आमदार महोदयांना ही खात्री देतो की एवढ्या येणाऱ्या मीटिंगमध्ये ह्या योजनेस मी 100% मंजुरी देईल. कारण की माननीय वित्तमंत्र्यांनीच याचा भार उचलण्याचं आश्वासन आपल्याला कॅबिनेटमध्ये सुद्धा दिलेलं आहे, बैठकीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही काही या योजनांच्या व्यतिरिक्त इतर प्रश्न जे मांडलेले आहेत की जलजीवन मिशनची कामं काही संत गतीने सुरू आहे, तर निश्चितपणाने आपण तुमच्या जर पत्र दिलं तर आपण तुमच्या तालुक्याची खास बैठक मंत्रालयामध्ये आपण लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर ज्या कॉन्ट्रॅक्टरला पहिलं काम दिलं त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलं त्याची चौकशी करण्यात येईल आणि जर त्याचं काम ते खराब असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काम करण्याचं सुद्धा आश्वासन मी आपल्याला या निमित्तानं देतो. आणि आपल्या योजनेला निश्चितपणाने येणाऱ्या बैठकीमध्ये मान्यता देऊ अशी खात्री देतो. समाधान झालंय. उपप्रश्न नाही, मला त्या मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. फक्त मला ही जी घेरा सिंहगडची जी पाणी योजना आहे, खरं तर प्रत्येक गावाची योजना त्या ठिकाणी योजनेचे काम चालू झालेलं आहे. परंतु ही घेरा सिंहगडची पाणी योजना आहे तर फक्त मंत्री महोदय या संदर्भामध्ये निधीचा जर काय प्रॉब्लेम असेल. निधीचा प्रॉब्लेम होता कारण की 41 कोटीवरून 935 लक्षची ही योजना गेली आणि केंद्र सरकारचा हिस्सा मिळेल की नाही मिळेल. पण वित्तमंत्र्यांकडे ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता असतील, आमचे मुख्य अभियंता असतील, यांच्याबरोबर बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खास बाब म्हणून वित्तमंत्र्यांनी कबूल केलाय की राज्य शासन याचा भार उचलेल. त्यामुळे या योजनेला मंजुरीला काही एक अडचण येणार नाही. अध्यक्ष लांडे विचार काय मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय
की ही जी गेरा शेंगड पाणी योजना आहे ती फक्त पाणी योजना लवकर म्हणजे किती दिवसात आपण सुरू करणार, कारण जेणेकरून आता याला भरपूर उशीर झालेला आहे आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही योजना सुरू होणं अत्यावश्यक आहे, नाहीतर पावसाळा आल्याच्या नंतर मग योजना सुरू व्हायला विलंब लागेल. मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देऊ.